हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. थंडीला सुरुवात झाली की मार्केटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील यायला लागतात. तर अशाच थंडीच्या सुरुवातीला जी मेथीची भाजी येते त्याची चव जी असते ती थोडीशी वेगळी असते. नंतर मेथीची भाजी स्वस्त होते, भरपूर प्रमाणात यायला लागते, पण त्यावेळी त्या भाजीला खूप अशी काही चव उरत नाही. तर सुरुवातीला येणाऱ्या अशाच मेथीपासून आज आपण डब्यासाठीची म्हणून मेथीची सुकी भाजी बनवणार आहोत. तर अशी ही पौष्टिक आणि बनवायला सोपी मेथीची भाजी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. तर खूप वेळ न घालवता आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. मेथीची भाजी जी आहे ती सुरुवातीला स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे. यानंतर मी एक जाडबुडाची कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होतीये तोपर्यंत या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण जो आहे तो आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. मी लसूण घेताना एक 7 ते 8 पाकळी होईल इतका लसूण घेतला होता. लसूण आपल्याला बारीक कट करून घालायचा नाहीये, तर तो आपल्याला काय करायचा आहे, बारीक असा ठेचूनच घालायचा आहे. ज्यावेळी आपण लसूण ठेचून घालतो त्यावेळी त्याचा वास असेल किंवा त्याची चव जी असती ती एक वेगळ्या प्रकारे लागते. म्हणून शक्यतो लसूण जो आहे तो ताजा आणि ठेचूनच वापरायचा. तर अशा प्रकारे लसूण जो आहे तो मी ठेचून घेतलेला आहे. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मिरची लागणार आहे. तर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी मूग डाळ घेतलेली आहे. 2 टेबलस्पून होईल इतकी मूग डाळ घ्यायची आहे आणि ती मी 2 तासासाठी म्हणून भिजत ठेवली होती. मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर ती मी 2 तास भिजत ठेवलेली आणि आता त्यातलं पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे. कढई जी आहे ती आपली चांगली गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर होईल इतकी मोहरी घालणार आहोत, जेणेकरून आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही हे आपल्याला समजून येईल. मोहरी छान तडतडलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची जी आहे ती तेलामध्ये आपण ऍड करून घेतोय. तेल जे आहे ते आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी केलेली आहे आणि मिरची आता मी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. मिरची आपण थोडीशी तेलाबरोबर परतून घेऊयात. मिरची ऍड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण जो आहे तो देखील आपण तेलामध्ये घालणार आहोत. तेलामध्ये लसूण ऍड केल्यानंतर आपल्याला त्याच्या फोडणीचा एक छान असा सुगंध यायला लागला की समजायचं आपली फोडणी जी आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे. लसूण तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे. त्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे. यानंतर या ठिकाणी मी एक मोठा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा देखील आपण आता फोडणीमध्ये ऍड करून घेऊयात. कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं लागणार आहेत कांदा पूर्णपणे छान असा भाजून घ्यायला. मीडियम फ्लेमवर सोनेरी होईपर्यंत कांदा आपण छान भाजून घेऊया, जेणेकरून कांद्यातला कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. यामध्ये कांदा वापरणं जे आहे ते ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवा असेल तर कांदा वापरा. जर कांदा तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल. कांदा छान भाजून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे. हिंगामुळं आपल्या भाजीची चव जी आहे ती वाढणार आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली, पाणी निथळून घेतलेली मेथीची भाजी जी आहे, ती आपण या सगळ्यामध्ये ॲड करूया. भाजी थोडी-थोडी करून आपल्याला ॲड करायची आहे आणि लगेचच ती आपल्याला परतत जायचं आहे. हे करताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. खूप बारीक देखील गॅसची फ्लेम ठेवायची नाहीये. भाजीची क्वांटिटी जी आहे ती सुरुवातीला जास्त जरी दिसत असली तरी शिजल्यानंतर ती खूप कमी होणार आहे. पालेभाजी जी आहे ती शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी होत असते. त्यामुळं आपण इथं कढई घेताना थोडीशी मोठ्या आकाराची घेतलेली आहे, पण शिजल्यानंतर ती जी आहे ती भाजी अगदी कमी होणार आहे. सगळी भाजी जी आहे ती मी ऍड करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये भिजवलेली मूग डाळ जी आहे ती ऍड करून घ्यायची आहे. ही डाळ आता आपण भाजी बरोबर छान अशी मिक्स करून घेऊया आणि हे सगळं करताना आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करणार आहोत. आपल्याला भाजी एकसारखी हलवत राहायची आहे.
हळूहळू भाजी हलवताना आपल्याला असं दिसून येईल की भाजीची क्वांटिटी जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि त्याचबरोबर भाजीला थोडं थोडं का विना पाणी सुटायला लागलेलं आहे. कोणतीही पालेभाजी सिलेक्ट करताना शक्यतो कोवळी भाजी जी आहे ती सिलेक्ट करायची. कोवळ्या भाजीची चव जी असते ती चांगली असते. त्याची एक वेगळीच टेस्ट अशी आपल्याला मिळून जाते. यासाठी आपल्याला भाजी सिलेक्ट करताना कोवळी भाजी सिलेक्ट करायची आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर आपण मीठ ॲड केलं असतं, तर आपल्याला क्वांटिटी शिजल्यानंतर ती किती होणार आहे हे लक्षात आलं नसतं. त्यामुळं मीठ घालताना कमी प्रमाणात मीठ आपल्याला वापरायचं आहे. आता या भाजीमध्ये आपण मीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल, की भाजीला आणखी थोडं पाणी जे आहे ते सुटलेलं आहे. हे संपूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी थोडी थोडी का विना हलवत राहायची आहे आणि इतकं पाणी जे आहे ते भाजी शिजण्यासाठी आवश्यकच असणार आहे. त्यामुळं भाजी हलवत राहून हे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे. भाजीवर आपल्याला प्लेट ठेवायची नाही आहे. भाजी शिजवण्यासाठी आपल्याला स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरायची आहे. लोखंडी कढई वापरायची नाही आहे. लोखंडी कढईत जर भाजी बनवली तर ती काळी पडते. त्यामुळं आपण या ठिकाणी ॲल्युमिनियमची कढई जी आहे ती वापरलेली आहे. पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. गॅस जो आहे तो मी आता बंद केलेला आहे. अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी यापैकी कशाबरोबर देखील खाऊ शकता. पण शक्यतो जर गरम-गरम भाकरीबरोबर ही भाजी खाल्ली तर त्याची चव जी आहे ती आणखी वाढेल. तर ही होती आपली आजची मेथीची भाजी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.